नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत कुठे? भूतांच्या जगात. आपल्याला हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबर दादांनी पाठवला आहे. त्यांनी काही कारणास्तव त्यांचे नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे. हे दादा आपल्याला सांगतात का मी भूतांच्या जगात या चॅनेलवरचे खूप सारे अनुभव ऐकले आहेत. येथील देवांच्या अनुभवांमुळे देवांवरील श्रद्धा अनेक पटीने वाढत आहे. पण असाच एक अनुभव मी दुसऱ्यांकडून ऐकला आहे, जो ऐकताना देवावरील श्रद्धेवर शंका निर्माण होते, पण तसे नसते. हा नेमका काय अनुभव होता हे आपण पुढे ऐकूया. नमस्कार, मी अभियंत्राच्या शिक्षणासाठी मुंबईवरून माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो, जिथे मी आईची आई म्हणजे माझी आजी रखमाबाई हिच्याकडे राहत होतो. तर ते वर्ष 2012चं होतं आणि अडवळणीच्या गावामध्ये लाईटची सुविधा होती, पण लोड शेडिंगमुळे गावामध्ये कधी लाईट जाईल आणि कधी येईल याबाबत काही सांगता येत नसे. अशात एके रात्री गावाला तर जेवणं लवकरच व्हायची, त्यामुळे रात्रीचं जेवण झाल्यावर मी आणि माझ्या मामाचा मुलगा धनराज उर्फ धन्या, जो वयाने माझ्यापेक्षा खूप लहान होता, आम्ही फेरफटका मारायला गावातून बाहेर पडलो. दुरून गावातील मोजक्या लाईट चमकत होत्या, पण अचानक लोड शेडिंगमुळे लाईट गेली. त्यामुळे गावामध्ये घरोघरी कंदील चिमण्या पेटल्या. उद्या रविवार असल्याने सकाळी लवकर उठायचं टेन्शन नाही, त्यामुळे दोघांनी विचार केला का लाईट आल्यावर घरी जाऊ. जर अपेक्षित कालावधीमध्ये नाही आली तर नाईलाजाने घरी जाऊच, पण तोपर्यंत काय करायचं हा विचार चालू होता. तेव्हा धण्या म्हणाला, दाजी, आमच्या इकडे आत्याच्या मुलाला दाजी म्हणतात, म्हणून धन्या मला दाजी म्हणायचा. तो सांगू लागला, आजीची मैत्रीण चांगुणाबाई तुम्हाला किती वेळा घरी ये म्हणून म्हणाली, पण तुम्हाला कॉलेज आणि अभ्यासातून वेळच मिळत नाही. तिचं घर जवळच आहे, चला जाऊन येऊ तिच्याकडं. मला त्याचं बोलणं पटलं आणि मी व धन्या चांगुणाबाईच्या घरी गेलो. चांगुणाबाई माझ्या आजीची खास मैत्रीण, परिस्थिती आणि स्वभावाने फार गरीब. शेतातील कामं करून सारं अंग खचून गेलेलं. तिचं साधारण वय 54च्या पुढे असेल, पण काम करायला लागल्यावर ती जवान गड्याला सुद्धा लाजवेल. ती आणि तिचा नवरा दगडू दोघेच घरात राहत होते. त्यांना एक अपत्य होतं. तो पुण्याला चित्रकलेचा शिक्षक म्हणून कमी पगारावर रुजू होता. त्याचं नाव अंकुश. त्याला शाळेतून सुट्टी फार कमी मिळत असे, त्यामुळे जेव्हा सुट्टी मिळायची तेव्हा तो आईवडिलांच्या घरी यायचा. घर कसलं, चांगुणाबाईच्या गरिबीची ओळख होती ती. नदी ओढ्याच्या किनारी मोठमोठाले वाढलेले गवत, ज्याला लव्हाळं म्हणतात, ते तोडून उन्हात वाळवून तयार केलेली शेणा मातीची झोपडी. गवताच्या झोपडीत 12माही लाईट नसायची. झोपडीत प्रवेश केल्यावर उजव्या हाताला एक चूल आणि डाव्या हाताला शेताचं घराचं सामान, पुढे काही देवांचे फोटो आणि देवापुढे जळणारा दिवा. गरिबीमुळे दुसरा दिवासुद्धा ती लावत नव्हती. देवाच्या दिव्यापुढच्या प्रकाशात ती आणि तिचा नवरा दुसऱ्यांच्या शेतात काम करून आल्यावर स्वयंपाक करून जेवत असे. आणि घराच्या बाजूलाच चिटकून असलेल्या लक्ष्मीबाई मरियाईच्या देवळात जाऊन झोपत असे, कारण गवताच्या या झोपडीच्या आजूबाजूला खूप गवत वाढलं होतं, त्यामुळे डास किंवा रात्री विंचू सापाची भीती असायची. आम्ही दोघे झोपडीत शिरलो तेव्हा चांगुणा मावशी अंथरूण घेऊन मरियाईच्या देवळात झोपायला जाण्याच्या तयारीत होती. आम्हाला दोघांना पाहून त्यांना आनंद झाला. त्यांच्या घरात लाईट नव्हती, त्यामुळे देवळात सौर ऊर्जेवरील लाईट चालू असते, तिकडे जाऊन बोलू असं म्हणत त्या निघाल्या आणि आम्हीही देवळाकडे निघालो. देवळात तिच्या नवऱ्याने अंथरूण टाकण्यासाठी झाडलोट करून ठेवली होती.
आम्हाला पाहताच चांगुणा मावशीचा नवरा म्हणजे अण्णा म्हणाला, काय रे, आलास का? कसा आहेस? शिक्षण कसं चालू आहे? घरदारचे सगळे ठीक आहेत ना? अशी विचारपूस करत असतानाच मावशीने अंथरूण टाकलं आणि बसायला सांगितलं. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर मावशीने तिला आज झोपायला फार उशीर झाला असं म्हणाली. त्यावर मी असं का असा प्रश्न केला, ज्यावर मावशीने सांगितलं त्यांच्या भावकीत एक विवाहित मुलगी आहे. ती नांदायला मुंबईला आहे. तिला कोण्या मुस्लिम मृत माणसाचं भूत लागलंय आणि ते अंगात खेळत आहे. त्यांनी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी भूतं काढण्याचा प्रयत्न केला, पण ते निघत नाही. म्हणून तिच्या आईवडिलाने तिला भूत काढायला गावाला आणलंय. तिला पाहण्यासाठी गेलो, त्यामुळे उशीर झाला असा मावशीने खुलासा केला. त्या मुलीच्या भूताच्या गोष्टी करता करता मावशीने तिच्या माहेरी ती किशोर वयात असताना प्रत्यक्ष डोळ्याने तिच्या चुलत चुलतीला लागलेल्या भूताविषयी अनुभव सांगायला सुरुवात केली. तर विषय असा, गोदा नावाची चुलत चुलती, तिला 2 लहान मुलं रमेश आणि सुरेश, 8 आणि 6 वर्षाची, नवरा नवनाथ, असा कष्ट करून सुखी संसार आणि माळकरी घराणा. एकदा ती शेतातून दुपारी घरी भरपूर काम असल्याने लवकर यायला निघाली. तिने ज्वारी साफ करून मोठ्या टोपात भरली आणि चक्कीवर दळण्याकरता ती गावात गेली. गाव तसे लांब, पायवाटचे 2 मार्ग. एक रस्ता शेतातून जातो तर दुसरा रस्ता ओढ्याच्या बांधाने. पण ओढ्याच्या बांधाचा रस्ता हा जवळ झाडाझुडपातून जायचा. तिला गावात जाताना गावातील एक परिचित महिला भेटली, म्हणून तिने शेतातून जाणारी पायवाट निवडली आणि त्या रस्त्याने ती गाव जवळ करत होती. ती चक्कीच्या दुकानावर पोहोचली. आधीच नंबर खूप असल्याने तिला परत यायला उशीर होणार होता हे तिला कळून चुकले. तिचा नंबर आला, पीठ दळून घेतलं आणि परत निघताना मुलं शाळेतून घरी आली असतील, त्यांना चहा करून काही खाण्याकरता तिने गावातील दुकानातून पार्लेचे 2 बिस्किटचे पुडे घेतले आणि ते पुडे टोपातील ज्वारीच्या पिठावर तसेच ठेवले. तिने घरचा रस्ता निवडला. पण यावेळी घरी लवकर जाण्याच्या घाईने तिने ओढ्याच्या बांधाचा रस्ता निवडला. तेव्हा दुपारचे 2:15 झाले असतील. गोदा डोक्यावरील गरम पिठाचा टोप आणि बिस्किटचे पुडे घेऊन घरचा रस्ता जवळ करत असताना वाटेत तिला 2 गोसाव्यांची थडगी लागली, जी रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहेत. हा रस्ता त्या 2 थडग्यांमधून जातो. पण हे काही तिला आणि गावातील लोकांना नवीन नव्हते, त्यामुळे ती त्या थडग्यांकडे दुर्लक्ष करत वाट चालत होती. पण ती त्या थडग्यांकडे आली आणि अचानक तिला चक्कर आली. ती जमिनीवर खाली पडली. ती जेव्हा चक्कर येऊन खाली पडली तेव्हा डोक्यावरील ज्वारीचे पीठ आणि बिस्किटचे पुडे आपल्यासोबत खाली पडले हे तिला चांगलंच आठवत होतं. फार वर्षापूर्वी हे 2 गोसावी कोणत्या गावचे होते माहीत नाही, पण ते या गावात फार दिवस राहिले, जे गांजा वगैरे पीत असे आणि ते अकाली मरण पावले. गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून त्यांचे विधी करून थडगी बांधली होती. कालांतराने मानवाने त्या 2 थडग्यांमधून एक पायवाटसाठी कच्चा रस्ता काढला. तर इकडे तिचा नवरा घरी आला. दुपारी गेलेली बायको अजून घरी आली नाही. शाळेतून मुलं घरी आले. संध्याकाळचे 6:30 वाजून गेले तरी अजून कशी आली नाही, याबाबत माहिती काढण्याकरता त्याने मुलांना घरी थांबवून गावात जाऊन चौकशी केली. चौकशी अंती त्याला कळालं, बायको दळण घेऊन दुपारी 3:30च्या दरम्यानच गेली. म्हणजे आत्तापर्यंत पोहोचायला पाहिजे होती. पण गावातील काही लोकांनी तिला ओढ्याच्या रस्त्याने घरी पीठ घेऊन जाताना पाहिलं. त्यामुळे गावातील काही लोक आणि तिच्या नवऱ्याने ओढ्यावरच्या बांधाने तिचा मागोवा घेतला. तेव्हा त्याला गोदा त्या 2 गोसाव्यांच्या मधून जाणाऱ्या रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत दिसून आली.
तिच्या चेहऱ्यावर ओढ्याचे पाणी मारून तिच्या नवऱ्याने तिला जागं केलं. तेव्हा तिने इथे चक्कर येऊन पडली असं सांगितलं आणि नवऱ्याच्या गळ्यात पडून रडू लागली. तिने पिठाच्या टोपाकडे पाहिलं तर मात्र आश्चर्य, टोपातून चिमूटभर पीठसुद्धा खाली पडलं नव्हतं आणि त्या पिठाच्या वर ठेवलेले 2 बिस्किटचे पुडेसुद्धा तसेच होते. तिनं तिच्या नवऱ्याला सांगितलं, मला चक्कर आल्यावर पीठ आणि बिस्किट खाली पडलंय हे मला चांगलं आठवतंय. पण नवऱ्याने बायको चांगल्या अवस्थेत मिळाली म्हणून तिच्या बोलण्याकडं दुर्लक्ष केलं. तिचा नवरा तिला घरी घेऊन आला. स्वयंपाक करून हे सगळे झोपले. तसं म्हणायला यांचं घरसुद्धा झोपडीसारखंच, फक्त त्या घरापुढे एक कडुलिंबाचं झाड होतं. कालांतराने मात्र गोदाच्या स्वभावात फरक जाणवू लागला. ती किलोच्या भाकरी एकदाच करून एकटीच खात बसायची, चिडचिड करायची, दिवस दिवस झोपून राहायची. तिचा नवरा या गोष्टींकडे लक्ष देत नव्हता. करू दे, काय करायचंय तिला, जे पटते ते करते. तिला काही बोलायला सांगायला गेलो का उलट बोलते, असा त्याचा विचार. पण तिचं आजारपण वाढलं. तिचं घरात कशातच लक्ष लागत नव्हतं आणि अशात 6 महिने उलटले. आता मात्र गोदाने केस मोकळे सोडून घुमायला सुरुवात केली. ती आकाशाकडे बघून हातात गांज्याची चिलीम पकडल्यासारखी हावभाव करायची आणि बोलायची, बम बम बोले, कैलास पर्वत के राजा, बम बम बोले. नवऱ्याला कळून चुकले, हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. त्याने आपल्या नातेवाईकांना, भावभावकीला याबद्दल सांगितले. तेव्हा कोणी म्हणालं तिच्या अंगात भूत आहे, तर कोणी म्हणत होतं तिच्या अंगात देवाचा संचार झालाय. पण प्रश्न असा होता का जर तिच्या अंगात खरंच भूत असेल तर ती साक्षात बम बोले म्हणजे महादेवाचं नाव कसं घेऊ शकेल? आणि जर तिच्या अंगात देवाचा संचार असेल तर देव थोडीच झाडाला सतावतो? असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आणि या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी तिच्या नवऱ्याने अनेक दवाखाने, डॉक्टर, वैद्य, हकीम सारं केलं. त्यानंतर देवऋषी, भगत, दर्गा, पीर फकीर केले. एवढेच कमी की काय, त्याने जिल्ह्याच्या ठिकाणी चर्चमध्ये सुद्धा उपाय आणि उतारा केला. मुलं वनवासी होतील, बिगर आईची राहतील यासाठी त्याने दुसरा धर्म स्वीकारण्याची तयारीसुद्धा ठेवली. शेत गहाण टाकून सर्व काही आटोकाट प्रयत्न केले. पण असमाधान, निराशा आणि अपयश पदरी पडलं. त्याने त्याच्या माहितीतील लोकांनी जसं सांगेल तसं केलं. कुणी सांगेल त्या ठिकाणी, त्या तीर्थक्षेत्री गेला. त्याला कुणीतरी सांगितलं आदमापूरला जाऊन बाळूमामाकडे भूत उतरेल, तर कुणी तू गाणगापूरला दत्ताच्या मंदिरात जा, तिथे भल्या भल्या भूतांचा नायनाट होतो. तिथे जाऊन तू आणि तुझी बायको 40 दिवस भिक्षा मागून खा. या 40 दिवसात दत्तांची एकही आरती चुकवू नको असं सांगितलं. त्याप्रमाणे सुरेश आणि रमेश दोन्ही मुलांना मामाच्या गावी पाठवून बायकोला घेऊन तो दत्त मंदिरात गेला. तिथे जाऊन भूतांना दत्त महाराजांकडून होणारी अस्पष्ट शिक्षा डोळ्यात स्पष्टपणे जाणवत होती. त्याने तिथे 40 दिवस काढले, भिक्षा मागून खाल्ली. 40 दिवसात महाराजांची एकही आरती चुकवली नाही. पण इतर भूतांना दत्त महाराजांचा असहनीय त्रास होत होता. तो मानवी देहातून स्पष्ट जाणवत होता. पण त्याच्या बायकोच्या अंगातील भूताला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. या उलट ती दुसऱ्या भूतांना होणारा त्रास हा कमजोर शरीराने कुतूहलाने पाहायची. तिचा हा प्रकार पाहून कधीकधी नवऱ्याला वाटत होतं का ही नाटक तर करत नाही ना. पण तसं नव्हतं. बघता बघता 40 दिवस संपले आणि शेवटी गाणगापुरातून सुद्धा निराशा हाती आली आणि तिच्या नवऱ्याच्या म्हणजे नवनाथाच्या मनात देवाची श्रद्धा दिवसेंदिवस कमी होऊ लागली. ते आपल्या गावी परत आले. गोदाच्या अंगात अक्षरशः प्राण उरला नव्हता
आता तिच्या दीर्घशंका लघुशंका करायला सुद्धा जीव राहिला नव्हता. ती सर्व कार्य झोपेत अंथरुणात करायची. तिचा नवरा ती सर्व घाण काढायचा, घरातली कामे करायचा. त्याने सुरेश आणि रमेश म्हणजे आपल्या मुलांना परत बोलवले. त्याचप्रमाणे आपल्या जवळच्या लांबच्या सर्व नातेवाईकांना बोलवून, जिवंत आहे तोपर्यंत तिला बघून घ्या, एकदा मातीच्या आड गेली का परत बघायला मिळणार नाही, असं जड अंतःकरणाने सांगितलं. त्यावेळी आमची चांगुणा मावशीसुद्धा तिच्या किशोर वयात असताना गोदाला भेटायला गेली होती. तेव्हा तिने सांगितलं, मी गोदा काकीला तिच्या अंथरुणात बघितलं, पण ती अंथरुणात कुठे याबाबत माझ्या मनात शंका निर्माण झाली. तेव्हा तिच्या नवऱ्याने अंथरूण काढून तिचे तोंड दाखवले. बाप रे, ती बाई इतकी खंगून झिजून गेली होती का तिचं शरीर आणि जमीन एकच दिसत होती. तिच्या शरीराचा अक्षरशः पापड झाला होता. ती ज्या जागेवर झोपली होती त्या जागेवर ती नाहीच असं वाटत होतं. तिच्याकडे पाहून तिच्या माहेरची, सासरची माणसं, गावकरी तिच्या मरणाची अक्षरशः वाट पाहत होते. तिला अशा दयनीय अवस्थेत पाहून आम्ही परत आलो. ही परिस्थिती असताना त्या गावात एक परगावचा चर्मकार समाजाचा माणूस आपल्या नातेवाईकाला मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आला. त्याला त्याच्या नातेवाईकाकडून चहा पाणी करत असताना गोदा काकीच्या त्रासाविषयी माहिती झाली. त्याने सुद्धा गोदा काकीला पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे सर्व गोदाच्या घरी आले. त्यावेळी त्या माणसाला नातेवाईकांनी गोदाविषयी माहिती दिली. त्या माणसाने जेव्हा गोदाला पाहिले तेव्हा तिचं शरीर पाहून त्याचे जवळजवळ डोळेच बाहेर आले. त्याने तिच्या नवऱ्याला कुठे काय काय उपाय उतारा केला याबाबत विचारणी केली. तेव्हा गोदाच्या नवऱ्याने निराश नजरेने सर्व काही रीतसर सांगितलं. त्यानंतर त्या माणसाने त्याला एका ठिकाणी जायला सांगितलं. तेव्हा तिच्या नवऱ्याने आणि नातेवाईकांनी गाणगापुरात हे भूत निघालं नाही तर दुसरीकडे कसं काय निघेल, गाणगापूर हे भूत काढण्याचं अंतिम आणि महान श्री दत्त महाराजांचे स्थान आहे असं सांगितलं. आणि त्यापुढे उपाय करण्यासाठी आता पैसाही राहिला नाही असं म्हटलं. त्या चर्मकार माणसाने सर्व काही ऐकलं आणि त्याने त्याच्या खिशात हात घातला. 10,000ची रोख रक्कम काढून तिच्या नवऱ्याच्या हातात दिली आणि म्हणाला, मी एका गरीब घरातला चर्मकार माणूस आहे. मी माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलो होतो. मी मुलाचं लग्न साध्या पद्धतीने ठेवलंय आणि जाताना जवळच्या शहरातून लग्नासाठी बस्ता बांधणार होतो. त्या बस्त्याचेच हे पैसे, हे घ्या आणि तिला पुढच्या उपायाकरता न्या. त्या माणसाने गोदाच्या सर्व नातेवाईकांकडे एक नजर टाकून, ही बाई इथे मरण पावण्यापेक्षा तिला देवाच्या दारात मरू द्या, कमीत कमी तिच्या नशिबी असेल तर मृत्यूनंतर त्या पिशाच्याच्या अधीन तरी राहायची नाही. त्या माणसाचं हे बोलणं सर्वांना पटलं आणि त्या सर्वांनी त्या माणसाला सोबत यायला सांगितलं. पण त्या माणसाने घरी लग्न कार्य असल्याने मी येऊ शकत नाही असं स्पष्ट सांगितलं. गोदाच्या नातेवाईकांनी गोदाला कुठे नेऊन उपाय करायचा हा प्रश्न विचारल्यावर त्या माणसाने डोळे बंद केले. आपला उजवा हात स्वतःच्या छातीवर ठेवून बोलू लागला. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडच्या पुढे दासखेड म्हणून गाव आहे. तिथे बाजीबाबा गोपाळबाबाचे मोठे देवस्थान आहे. तिथं जावा, बाकी आपोआप होईल. एवढं बोलून तो चर्मकार माणूस गाडीवर बसणार तेवढ्यात त्याने मागे वळून गोदाकडे, तिच्या घराकडे एक नजर टाकली आणि तेव्हा त्याचे लक्ष कडुलिंबाच्या झाडाकडे गेले. त्याला ते झाड विचित्र वाटलं, काहीतरी जाणवलं. त्याने गोदाच्या नवऱ्याला बाजूला स्वतःकडे बोलवून घेतलं आणि सांगितलं, दासखेडला जाण्या अगोदर तुझ्या घरात अंगणात झाडू मारू नकोस. जेव्हा तुमचं जायचं ठरेल
तेव्हा गोदाला पुढे पाठवल्यावर मागून कोणाला तरी घरात आणि अंगणात झाडू मारून तो कचरा एका पिशवीत घेऊन यायला सांग. असं का करायचं याचं उत्तर तुला दासखेडला मिळेल. झालं. 2 दिवसांनी अमावस्या आली होती. दासखेडला जायचं ठरलं. सांगितल्याप्रमाणे गोदा दासखेडच्या मार्गाला लागेपर्यंत घरात आणि अंगणात झाडू मारला नाही. 2 दिवसांनी गावातील एक गाडी ठरवली. तो गाडीवाला देखील भला. त्याने 1ही रुपया न घेता गोदाला आणि काही मोजक्या नातेवाईकांना दासखेडला न्यायचं आणि आणायचं मान्य केलं. गोदा, तिचा नवरा, माहेरची आणि सासरची अशी 10-15 नातेवाईक मिळून गोदाला अक्षरशः मृत व्यक्तीला कसं चादरीत भरून नेतात तसं गाडीत टाकून दासखेडच्या मार्गाला लागले. त्यावेळी त्या गाडीत आमची चांगुणा मावशीसुद्धा होती. गाडी गावच्या वेशीबाहेर पडताच गोदाच्या भावाने आणि त्याच्या बायकोने लगेच अंगण आणि घर झाडून सगळा कचरा एका पिशवीत भरला. त्या पिशवीत कचरा कमी आणि लिंबाच्या झाडाचा वाळलेला पाला जो अंगणात पडायचा तोच फार होता. त्यांनी तो सर्व कचरा एका पिशवीत भरला आणि बाईकने गोदाच्या पाठोपाठ निघाले. पण हा प्रकार फक्त गोदाच्या नवऱ्याला माहिती होता. काही तासाच्या प्रवासानंतर गाडी दासखेडमध्ये आली. तशी या ठिकाणी जास्त गर्दी दिसून येत नव्हती. गोदाचा नवरा गाडीच्या बाहेर आला. त्याने सर्वांना गाडीत थांबायला सांगितलं आणि आपल्यासोबत एका पुरुषाला घेऊन मंदिराच्या पायऱ्या चढून पुजाऱ्याला भेटला. गोदाच्या वागण्याविषयी सविस्तर माहिती दिली. पण यावेळी तो थडग्याच्या ठिकाणी ती बेशुद्ध अवस्थेत मिळाली ही गोष्ट सांगायला विसरला. मंदिराच्या पुजाऱ्याने पेशंट म्हणजे गोदा कुठे आहे असे विचारले. ती गाडीतच असल्याचे सांगितले. त्यावेळी पुजारी आपली झोळी घेऊन गाडीजवळ आला. त्याने गोदाकडे पाहिलं. त्यानंतर त्याने खूप अवघड केस आहे, हाताबाहेर गेलेली आहे असं सांगितलं. गोदाच्या नातेवाईकांनी तिच्यासाठी तिच्या नवऱ्यानं काय काय केलं, अगदी 40 दिवस गाणगापुरात भिक्षा मागून खाल्ली, गोदासाठी तो धर्म बदलायला तयार झाला हे सुद्धा सांगितलं. त्यावर पुजारी म्हणाला, मी माझ्या परीने सर्व अथक प्रयत्न करतो. शेवटी जीवदान द्यायचं का नाही हे बाजीबाबा आणि गोपाळबाबाच्या हातात. पण काही विधी सुरू करण्या अगोदर मला स्टॅम्प पेपरवर सर्वांची सही पाहिजे आणि त्यावर लिहून द्यायचं. जर या विधीमध्ये गोदाचं बरं वाईट झालं तर मंदिराचा पुजारी म्हणजे मी जबाबदार राहणार नाही. मान्य असेल तर ठीक. त्यावर सर्वांनी मान्य केलं. कारण गोदाचे नातेवाईक तिच्या या त्रासातून मृत्यूच तिची सुटका करू शकेल म्हणून तिच्या मरणाची देखील वाट पाहत होते. अगदी गोदाच्या आईपासून सगळ्याच नातेवाईकांनी स्टॅम्प पेपरवर लिखाण केले आणि सही केली. तेव्हा कुठे पुजारी बाबांनी गोदाला अंगारा लावून नस तपासली. तेव्हा त्यांना जाणवलं गोदाच्या अंगात कोणतीही पिशाच्य बाधा नाही, पण तिचं शरीर पिशाच्य बाधेने खचून जावं तसं खचलंय. त्यावर त्यांनी गोदाच्या नवऱ्याला बाजूला घेतलं आणि सांगितलं, हे बघा, गोदाच्या अंगात भूत पिशाच्य असा सध्या तरी काहीच प्रकार दिसत नाही, पण भूत पिशाच्याची जी नकारात्मक शक्ती आहे ती जाणवते. गोदा जेव्हा एखाद्या देवापुढे किंवा तांत्रिक मांत्रिकापुढे उभी राहते तेव्हा ती फक्त गोदाच असते. तिच्या अंगात निवास करणारी ती वाईट शक्ती तिच्या जागेवर जाते. त्यामुळे तिला कोणत्याही देवाचा गुण येत नाही. त्यामुळे गाणगापुरात सुद्धा तिला गुण आला नाही. असं म्हणून पुजारी बाबांनी काही क्षण डोळे मिटले आणि सांगितलं, त्या पिशाच्याची जागा तुझ्या घरासमोरील कडुलिंबाच्या खोडाकडे आहे. मला तिकडची माती, कचरा किंवा त्या झाडाचा वाळलेला पाला काही जरी भेटलं तरी मी त्या पिशाच्याला दासखेडला बांधून आणेल. त्यावर तिचा नवरा म्हणाला, पुजारी बाबा, मला इकडचा मार्ग सांगणाऱ्या चर्मकार माणसाने
घरातील आणि अंगणातील केर आणायला सांगितला होता. तो घेऊन माझा मेहुणा अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, येईलच. एवढं बोलेपर्यंतच गोदाचा भाऊ आणि भाऊजाई कचरा घेऊन आल्या. पुजाऱ्याने त्या कचऱ्यातील कडुलिंबाचे पान हातात घेतले. त्यांना काहीतरी जाणवले. ते स्मित हास्य करत म्हणाले, तुम्ही सर्व गोदाकडे जा, मी गोदाला मंदिराच्या पायऱ्या चढायला लावतो. मंडळींनो, तुमच्या माहितीसाठी सांगते बरं का, दासखेडमध्ये बाजीबाबाच्या 52 बीर कंगण परिधान केलेल्या फक्त उजव्या हाताची समाधी आहे आणि त्याच्या थोडं पुढे गोपाळबाबांची पूर्ण जिवंत समाधी आहे. त्याप्रमाणे गुरुजी तो कचरा घेऊन मंदिरात गेले. ती केराची पिशवी बाजीबाबा पुढे आणि गोपाळबाबा पुढे ठेवली. त्यावर हळद, कुंकू, भस्म टाकलं आणि ते नगाऱ्याजवळ आले. त्यांनी प्रथम नगाऱ्याला नमस्कार केला आणि नगारा वाजवायची एक काठी आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये पकडली. डोळे बंद केले. काहीतरी मंत्रवजा भाषेत पुटपुटू लागले आणि त्यानंतर त्यांनी ती काठी नगाऱ्यावर आपटत नगारा वाजवू लागले आणि मध्ये मध्ये धाव र बाजा धाव, धाव र गोपाळ्या धाव अशी गर्जना करू लागले. नगाऱ्याचा आवाज खाली गोदाच्या कानावर पडत होता. तसे तिने पटकन डोळे उघडले आणि डोळे वटारीत मंदिराकडे पाहू लागली. मंदिराकडे एकच धाव घेतली. सर्वजण आश्चर्यचकित. गोदाला गाडीत झोळी करून आणलेलं आणि ती एकटी मंदिराकडे धावत आहे. तिच्या मागे तिचे सर्व नातेवाईक, नवरा धावू लागले. त्यानंतर जसा गोदाने मंदिराच्या पायरीवर पाय ठेवला तशी ती मागे फेकली गेली. हा प्रकार नगारा वाजवणाऱ्या पुजाऱ्याने मंदिरातून पाहिला. तो गोदाकडे पाहत हसत म्हणाला, हे तुच्छ पिशाच्चा, तुझ्या पायाची घाणसुद्धा बाबाच्या मंदिराच्या पायरीला लागून देणार नाही. असं बोलत त्याने बाजीबाबांच्या समाधीकडे, मूर्तीकडे पाहत म्हणू लागले, येऊ दे तिला, लेकीला वाचव बाजा बाबा र. असं म्हणताच गोदा परत मंदिराकडे धावत आली. पण यावेळी ती धावत नव्हती. जणू तिला कोणीतरी दोन्ही दंडाला धरून पळवत आहे असा भास होत होता. जशी ती मंदिराच्या पायरीजवळ आली, यावेळी तिने मंदिराच्या पायरीवर पाय न ठेवता खाली डोकं आणि वरती पाय केले. गोदा मंदिराच्या पायऱ्या आपल्या दोन्ही हातांच्या पंजावर चढू लागली. तिने साडी घातली होती, पण बाजीबाबांनी तिची लाजसुद्धा राखली. तिची साडी टिचभरसुद्धा खाली आली नाही. खाली लोंबत होते तिचे केस, तिच्या गळ्यातील तुळशीची माळ आणि एक छोटं मंगळसूत्र. ती आपल्या दोन्ही हातांच्या जोरावर मंदिराच्या पायऱ्या चढू लागली. 20-25 पायऱ्या चढून मंदिराला त्याच हाताच्या जोरावर 5 प्रदक्षिणा मारल्या. इतर भाविक हा प्रकार तोंडात बोटे घालून पाहू लागली. त्यानंतर गोदाने मंदिर परिसरात असणाऱ्या पाण्याच्या विहिरीत उडी मारली. पुजाऱ्याने नगारा वाजवायचा थांबवला. त्याचीसुद्धा आशा सुटली. त्याच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं. लेकरा बाळांची आई विहिरीत पडली. त्या विहिरीच्या गोलाकार कडेने गोदाचे सर्व नातेवाईक बसून रडू लागले. गोदाने पाण्यात उडी मारली, पण गोदाला पोहता येत नाही आणि गोदा वरही येत नाही. वर येत होती ती फक्त पाण्याची बुडबुडी. जवळजवळ 10 मिनिटं झाली. पुजाऱ्याने बाजीबाबाच्या, गोपाळबाबाच्या समाधीला हात लावला आणि म्हणाले, बाबा, माझ्या नावाला डाग लागला तरी चालेल की पुजाऱ्याने गोदा मारली, पण देवा, तुझ्या नावाला डाग लागून देऊ नकोस. अरे ती गोदा माळकरी, तिने कधी मांससुद्धा खाल्लं नाही, तेव्हा तिचा घास या तुच्छ पिशाच्याच्या मुखात जाऊन देऊ नकोस. असं बोलताच गोदा पाण्याच्या वर आली आणि तिने तिच्या डोक्यावर तिच्या वजनापेक्षा जड शिळा आणली. त्या शिळेला कोणत्याही प्रकारे हात न लावता ती विहिरीची पायरी चढू लागली आणि मंदिरासमोरील लिंबाच्या झाडावर चढून एका फांदीला पायाची तिडी घालून झाडाला उलटी लटकून ती जड शिळा दोन्ही हातात घेऊन झोका खेळू लागली. तिची ओली चिंब झालेली साडी
तिच्या देहाला चिटकून बसली. गोदा झोका खेळत असताना सुद्धा तिची साडी जागेवरून हलली नाही. गोदाचे नातेवाईक त्या कडुलिंबाच्या झाडाच्या कडेने उभे राहून हा तमाशा पाहत होते. तसा पुजारी बाबाला उत्साह आला. तो धावत नगाऱ्याकडे आला. आदेश, अल्लख निरंजन म्हणत दासखेडच्या बाजाचं चांग भलं ही गर्जना सुरू केली. तशी गोदा जोरजोरात झोके खेळू लागली आणि त्या शिळेसोबत झोका खेळत खेळत तिने ती शिळा मंदिरात फेकली. ती शिळा बाजीबाबांच्या समाधीला जाऊन धडकली. हे पाहून पुजाऱ्याचा क्रोध अनावर झाला. त्याने पुन्हा गर्जना केली. बाजा, धाव रे गोपाळा, धाव रे धाव. तुमच्या समाधीला भंग करण्याचा प्रयत्न केलाय, या पिशाच्याला भस्म कर. त्यावर गोदाला भयानक त्रास होऊ लागला. तिने परत 15-20 जोरजोरात उलटे झोके घेतले आणि गोदा धपकन खाली पडली. पुजाऱ्याने गोदाला अंगारा लावला. तशी ती शुद्धीवर आली. गोदाची त्या दृष्ट पिशाच्यापासून कायमची सुटका झाली. गोदाने बाजीबाबांचं दर्शन घेऊन बाबांचा एक फोटो पूजेकरिता खरेदी केला. पुजाऱ्याने बाबांसमोर ठेवलेला तो कडुलिंबाचा कचरा त्या विहिरीत टाकून दिला. गोदाच्या नवऱ्याने त्या माणसाने दिलेले 10,000 रुपये बाजीबाबाच्या दानपेटीत टाकले आणि बाबा कृपा असावी अशी प्रार्थना करून सगळेजण आनंदाने घरी निघाले. गोदा आणि तिचे नातेवाईक घरी आले तेव्हा पाहतात तर काय, वीज पडून ते कडुलिंबाचं झाड जळून गेलेलं. पण आश्चर्य या गोष्टीचं होतं का गोदा काकीची झोपडी गवताची होती आणि ते झाड अगदी मोजून 10 पावलावर होतं. तर उभं लिंबाचं झाड जळालं, पण गोदाच्या गवताच्या झोपडीला त्या आगीची साधी झळसुद्धा लागली नाही. गोदाच्या नवऱ्याने त्यानंतर त्या चर्मकार माणसाचा खूप शोध घेतला, पण तो शोध लागलाच नाही. कोण, कुठला होता, कोणाचा होता, काहीच कळालं नाही. पण एवढं मात्र नक्की, जर त्या माणसाचं ऐकलं नसतं तर आज गोदा आमच्यात नसती. त्यानंतर गोदाच्या दोन्ही मुलांचं लग्न झालं. गोदाला नातवंडसुद्धा झालीत आणि ती दरवर्षी न चुकता बाजीबाबाच्या दासखेडला जाते. चांगुणा मावशी हा अनुभव सांगत होत्या तेव्हाच लाईट आली. आम्ही दोघे शून्यात नजर लावून हा अनुभव ऐकत होतो. त्यानंतर मी आणि धन्याने घरचा रस्ता धरला, पण रस्त्याने आमचा विषय तोच होता. त्याच विषयावर चर्चा करत असताना मी माझा अंदाज लावला. गोदा माळकरी असल्याने तिला त्या 2 गोसाव्यांनी सोडलं नाही, पण जर ती मांसाहार करत असती तर गोसाव्याची आत्मा गोदाच्या शरीरात थांबली नसती. पण जर त्या दिवशी तो चर्मकार समाजाचा माणूस गोदाला भेटला नसता तर, बाजीबाबाकडून ते भूत निघालं नसतं तर. या सगळ्यावरून एका गोष्टीची मात्र खात्री पटली. संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा खरी असेल तर देव कुठल्या ना कुठल्या रूपात मदतीला नक्की येतो. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.